जय गजानन माऊली मैत्रिणी. तर बघा, आज आपण खानदेश स्पेशल वालाच्या दाण्यांची भाजी खाणार आहोत. तर बघा, त्यासाठी मी इथे काय केलं आहे, मसाला काढून घेतलेला आहे. आता बघू कशी करायची ते. चला बघा, तेल तापलेलं आहे, त्यात थोडी मोहरी घातली आपण. आता त्यानंतर हा जो मसाला आहे तो घालायचा. रोज सकाळी कामाची गडबड असते, त्यामुळे पटापट करावं लागतं, बरोबर. आज मुलांची ट्यूशन आहे ना, ती सकाळी लवकर सांगितली होती, पण मुलं काय आले नाही. त्या कारणामुळे स्वयंपाक पटापट करावा लागला. आणि नंतरची 11ची बॅच होती. आणि माझा मुलगा शिव, त्याला पण टिफिन द्यायचा होता, पण तो आज यात्रेला गेला होता. त्याच्यामुळे थोडीशी शांतता होती. पण म्हटलं आता थोडं हळूहळू सुरुवात. तर बघा, इथे मसाला आपण तेलात टाकलेला आहे. आता त्यानंतर ही जी दाणे आहे ना, ही थोडीशी भाजून घ्यायची आणि या मसाल्यात थोडीशी परतायला टाकायची. अरे हा बघा, शिव आलेला. अरे शिवा, आला तू? काय आणलं? हा का, कुठे गेला होता? जत्रेला. काय काय आणलं? अरे बापरे, हो का. त्यानंतर हे जे दाणे आहे ह्याच्यामध्ये थोडेसे होऊ द्यायचे या मसाल्यामध्ये, जेणेकरून लवकर शिजून जाते मग ती भाजी. बघा, त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे थोडं होऊ द्यायचं, म्हणजे भाजीला चव येऊन जाते. बघा, त्यानंतर इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मसाल्याच्या भाजीत ना गरम पाणी जर टाकलं तर त्या भाजीला वेगळीच चव येते. काल बघा, साईपासून खूप मोठं तूप बनवलं आहे. इथे बघा, लोण्याचा गोळा ठेवला आहे तापवण्यासाठी. हा थोड्या वेळात त्याचं तूप बनून जातं. त्यानंतर जी भाजी आहे, आता या भाजीमध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूया. तर बघा, इथे आपली भाजी आता थोडी वाफेवर झालेली आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत.